सकाळी ताईंना सांगितलं. तर म्हणण्याचा मध्ये अर्थ आहे की इकडे लक्ष द्या, चर्च का इम्पॉर्टंट असतं. आता हे जग दुष्टाईने भरलेलं आहे. आपण वचन वाचणार नाही. स्तोत्र 74:20 मध्ये अशा प्रकारे म्हटलेले, लिहून घ्या तिथं. स्तोत्र 74:20 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, तू कराराकडे लक्ष दे, तू कराराकडे लक्ष दे, कारण देशाचे कानेकोपरे, देशाचे कोनेकोपरे हे जुलमाची वस्तीस्थानी झालेले आहेत. तुमच्या बायबलमध्ये नाही आणि माझ्या पवित्र शास्त्रामध्ये डेंजर शब्द आलेला आहे. आता तो उच्चारायची मला लाज वाटते. देशाची मर्मस्थाने हे अजून कशाची तरी म्हणजे लिहिलं तसं पण मला लाज वाटते बोलायची. मी जर थोडंसं इज्जतीने वागू इच्छितो. आहे बायबलमध्ये, तुम्हीच वाचत बसा. तर या ठिकाणी म्हटलं की देशाचे कानेकोपरे हे जुलमाची वस्तीस्थानी झालेले आहेत. मला हे सांगा, आपल्या देशामध्ये आणि इतर सर्वच देशांमध्ये जुलूम नाही का? मी नायजेरियामध्ये पण सेवा करतो, युगांडामध्ये पण करतो. 52,000 लोक मारले तिथं. जुलूमच जुलूम चाललाय. आता युगांडामध्ये कसं आलं, जुलूमच जुलूम चाललाय. आपल्याकडे पण रोज चर्चवर आले, नॉट अ सिंगल डे पासिंग विदाउट द परसिक्युशन. मग आता सध्याला काय झालंय, वचन सांगतं तू कराराकडे लक्ष दे. आणि कराराकडे लक्ष देत असताना प्रिय भावांनो बहिणींनो, आपलं जे आजचं अधिवचन आहे ते वचन म्हणजे आय विल बिल्ड माय चर्च अपॉन दिस रॉक. चर्च हे एकमेव जागा आहे जिथं तुम्ही सुरक्षित आहात. आणि म्हणून हबक्कूक 2:20 मध्ये लिहिलेलं आहे. आणि ते आपल्या अहमदनगर पहिली मंडळी UCLIच्या वर पण लिहिलेलं आहे, परमेश्वर आपल्या मंदिरात आहे. आणि पुढचं वचन असं आहे, सर्व धरित्री त्याच्या समोर स्तब्ध राहा, प्रभू समोर स्तब्ध राहा, बाकीचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं असे आणि तसे धावत राहत येतात. एक छोटीशी स्टोरी सांगितलं तर तुम्हाला आनंद वाटेल ना. माझं नाव ब्रदर बायजू साळवे. मी पुष्कळदा पास्टर बिशप भिंगारगिरे सर यांच्या पप्पाच्या चर्चला पण यायचो. मला खूप आवेश होता, वचनाची खूप गोडी होती. आतापर्यंत मी 55 वेळेस बायबल वाचलाय. वचनाची खूप गोडी. इथं मी 39 वर्षापूर्वी, पहिली तुमचं वय पण नसेल, 39 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेज वेळेत गाठला होतो. नंतर माझं तारण झालं. आणि मग ज्यावेळेस मी गावाकडे जायचो, माझं गाव इथे गाडाच्या खाली 27 किलोमीटर पोस्टमध्ये, त्या गावावरून लेकरांनो, लक्ष द्या तरुण लेकरांनो, त्या गावावरून मी सायकलवर चर्चवर यायचो. सायकलवर 27 किलोमीटर. आल्यानंतर खूप भूक लागायची. आता तरी जेवण आहे, तेव्हा जेवण पण नाही मिळायचं, भूक तर खूप लागायची, खूप भूक लागायची. ओके, पण ते दिवस माझे देवबापाने पाहिले. आणि आताचे दिवस देवबापाने मला विमान प्रवासच फ्री करून टाकला. माझी मुलगी त्याच्यामध्ये कामाला लागली 3 वर्षापूर्वी. मी पहिला फोन दादाला केला, सॉरी बिशप सरांना केला, दादा असा आपली मुलगी लागली. तर ओके, तर देवबाप कधीच कोणाचा ऋणी राहत नाही. आणि म्हणून तुमचं चर्चमध्ये येणं, द टाइम विच यू आर स्पेंडिंग, दादा लक्ष दे, द टाइम विच यू आर स्पेंडिंग इन द चर्च, दॅट इज नॉट वेस्टेड, दॅट इज इन्व्हेस्टेड. तो इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. मी उपकार मानतो की एक शब्द उच्चारतो, पण मी पुलपिटवर आहे. मी दलिंदर कुटुंबातला आहे, दलिंदर होतो आम्ही सगळे. चांगले नव्हतो, घातकी, वाईट, एकदम नीच. परंतु देवबापाने सुधरवलं. त्याचं कारण पण आहे, देवबापाने त्याचं चर्चच नाही सोडलं. हालेलुया. एक वचन जर तुम्हाला वाचायचं असेल तर पटकन नेहमीचा ग्रंथाचा 10वा अध्याय 39व्या भागाचा शेवटचा भाग वाचा. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलं की हम अपने परमेश्वर का भवन न छोडे. पटकन नेहमीचा ग्रंथ नवीन करारामध्ये वाचा. आणि जुन्या करारात 10:39चा शेवटचा भाग. एक तर वेळ कमी दिलाय मला, नाही शेवटचा वाच. दादा या पुढे या वाचा. आणि मला माझ्या पाठीमागा, आणि तैवानाकडे लक्ष दे, आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. आम्ही नगरचे, आला मला ताप, देवा तू माझा बाप, गेला माझा ताप, आता मी आखी नागापूरचा बाप. असं काही करू नका. माझा बसला, असं काही करू नका. वचन क्लिअर कट आम्हाला सांगते की आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. म्हणून प्रियजनो, हे मंदिर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ही आपली फॅमिली. मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि खूप कठीण असतं, पण मी सांगणार नाही. मग मला प्रत्येक वेळेस दादाच्या, पाळसाहेबाच्या, आमच्या बिशप साहेबांची आणि कमिटीची आठवण येते. काही झालं तर यांना फोन करा, कारण बसवलं साखळी या ठिकाणी झालंच होतं, काहीतरी गोंधळ होणारच होता. परंतु मी त्यांनी निपटवलं, पण मी यांच्याकडे हे करू नको, म्हणजे लक्ष लावू नको. मित्रांनो, फॅमिली चर्च ही आपले येशू ख्रिस्ताने तयार केलेली फॅमिली. आता थोडंसं दावी राजाकडे जाऊया. मी, माझी मंडळी, खडकावरची हे पाहत असताना आता खडक हा ख्रिस्ती, ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये असता, द मोमेंट लक्ष देणार आहोत तुम्ही, खूप विचलित होता. माणसाने केलं की विचलित होता. इकडे लक्ष द्या. The moment you accepted Lord Jesus Christ as your personal savior, ज्या मिनिटाला तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलाय,
त्या मिनिटाला तुम्ही सैतानाबरोबरचं युद्ध पुकारले, तुमची इच्छा असो नसो युद्ध होणार, काहीतरी गोष्टी येणार, अडखळणं येणार, बंधनं येणार, भांडणं येणार. माझ्या नातेवाईकांनी माझ्यावर विनाकारण केस केली आणि ते केसमुळे केसच गेली. माझा काही संबंध नाही, मी कोणाचंच काही वाईट केलं नाही आणि मी करणार पण नाही. मी सरळ सरळ देवाबरोबर आयुष्यभर चालणार आहे. काहीतरी होणार. पण जेव्हा आपण मंदिरामध्ये आहोत, हे सर्व लोक आपल्यासाठी प्रार्थना करत असतात. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक आपण एकमेकासाठी प्रार्थना करत असतो. आणि मी पुन्हा एक बार देवापाशी मनापासून उपकार मानतो की तुम्ही लोक आमच्यासारख्या सुवार्तिकांसाठी प्रार्थना करता. आमेन, हालेलुया. आय विल बिल्ड माय चर्च अपॉन दिस रॉक. देव ती मंडळी बांधत आहे आणि त्याचे तुम्ही सहभागी आहात. देवबापाने तुम्हाला पवित्र रक्ताने विकत घेतले, मला पवित्र रक्ताने विकत घेतले. आणि मग त्याच्यामुळं आता हम प्रभू को मुने मोडेगे. दुनिया काही असो, दाविदाचा वेळ नव्हता स्तोत्र 146:2 मध्ये असं म्हणायला की मैं जीव या मरू बस तेरे लिए. मी जगलो काय मेलो काय, मी तुझ्यासाठी. तुमचं आणि माझं समर्पण असावं. नाहीतर मग पास्टर्स माझ्याशी बोलले नाही आणि पालखीबाईंनीच मला पाहिलं नाही आणि त्यांनीच माझ्या हातात हात दिला नाही. अरे किती इमॅच्युअर, काहीही बोल, मी माझ्या देवाला सोडणार. तुमचा आणि माझा हा निर्णय असायला पाहिजे. मी पुन्हा एक बार माझ्याबद्दल बोलणार नाही, परंतु मी कुठून आलो हे तुम्हाला समजलंय. पण जेव्हा मी ख्रिस्ताला जीवन समर्पित केलं, जगातल्या 7 देशात बोलण्यासाठी देवबापाने मला कृपा करून 60 त्याच्यातला माणूस. आणि आमचे गुरुजी सर हे BEd पण झालेले नव्हते, BSc करत होते. जिथं सरांनाच काही येत नाही तिथं पोरांना काही येणार अशा शाळेत मी शिकलोय. परंतु जेवढं ज्ञान मला मिळालं ते केवळ माझ्या बापामुळं. आता अजून एक वचन पाहूया आपण. जरा अवघड आहे, थोडंसं कठीण आहे ऐकायला. पास्टर पटकन वाचतील. एहेजकेलचा ग्रंथ याचा 22 आणि 26 वचन. एहेजकेल 22-26. जर आम्ही मंदिरात राहिलो नाही तर काय होतं? मी या मंदिर शब्दावर आहे ना दिवसभर बोलू शकतो. तिथे याजक माझ्या धर्मशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करीतात. नीट आहे का? पवित्र व अपवित्र यांचा ते काही भेद ठेवीत नाही. शुद्ध व अशुद्ध यांचा फरक ते शिकवित नाही. ते माझ्या शपथाविषयी डोळेझाक करतात. त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो. आता मला हे सांगा प्रिय लेकरांनो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला लेकी बाळी खूप आवडतात. नीट ऐका. त्यांच्यामध्ये माझा देवबाप बोलतोय, माझा अपमान होतो. मग आता आपण देवाचा अपमान करायचा आहे? किती लोकांची हिंमत आहे आपल्या नगरमध्ये देवाचा अपमान करायची? आपण एकमेकाचा अपमान करत नाही. हे माझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, दादा बिशप येते पण ते पण लहान आहेत. कोणी सांगलं नगरमध्ये मी कधी अपमान केला नाही. मला माहिती आहे आपण एकमेकाचा पण सन्मान केला पाहिजे. मग एकमेकाचा तर सन्मान झाला. बापांचा बाप, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ज्याच्यासमोर आयुध. लक्ष द्या, आयुध म्हणजे एकावर 19-0 मोजम हिंमत असेल तर एकावर 19-0 असे आयुधांचे आयुध त्याच्यासमोर झुकतात आणि म्हणतात की उसके आगे झुककर हम करते हैं प्रणाम, मुदस्सर हुआ है येशू का नाम. जर प्रगतीकरणाच्या पुस्तकात 4थ्या अध्यायामध्ये तुम्ही गेला तर चुपडे म्हणून डिग्रेड क्रेडेन्शियल, मी चंद्रावर जाऊन आलो. तो जो चंद्रावर गेला ना नील आर्मस्ट्रॉंग, त्यांनी पण तिथं वचन वाचलं, बायबल वाचलं आणि वचन असं होतं की मरते मानव तो काय तू त्याची आठवण करावी, मानव पुत्र तो काय तू त्याला दर्शन द्यावे. अहो जे चंद्रावर जाऊन आले ते पण त्याच्यासमोर झुकतात. ज्यांच्याकडे डिग्रेड ते पण त्याच्यासमोर झुकतात की बाबा हे सर्व तुझंच होतं आणि मी तुलाच देतोय. हालेलुया. आपलं समर्पण देवाप्रती, आपलं समर्पण चर्च प्रती वाढवा. जर तुम्ही मंदिराला आले नाही तर अपमान होतोय. कोणाचा? त्यांच्यामध्ये माझा अपमान, देवाचा अपमान होतो. एक वेळ पाळक साहेबांचा अपमान नका करू पाळकांचा, कारण मी महाराष्ट्रातले खूप पाळक पाहिलेत, खूप कष्ट घेतात. मी पण खूप कष्ट घेतो. उलट लोक वेड्यासारखं वागतात. हो ना, खूप कष्ट घेतात ते पाळक लोक. रात्रंदिवस उपवास काय काय ते विचारू नका. सगळ्यांबद्दल आपण देवाचे उपकार मानूया. आय विल बिल्ड माय चर्च अपॉन दिस रॉक. आणि चर्चचं स्पेलिंग सांगा बाई मला. चर्च स्पेलिंग सांग पटकन. बाळा सांग. CH यू आर CH. अरे CH म्हणजे पवित्र आत्मा लेकरांनो. CH म्हणजे पवित्र आत्मा अँड यू आर नॉट देअर. तुम्ही तिथं पवित्र समक्षतेमध्ये नाही. मग काय करायचं? यू आर. देवबाप स्वर्गात पण म्हणतो तू तिथं नाहीस. कसं वाटतंय बरं ऐकायला? मला तर भीती वाटते. कारण देवाच्या वचनामध्ये मलाकीचं पुस्तक याच्या पहिल्या अध्यायामध्ये अशा प्रकारे सांगितलं आय एम द लॉर्ड, वेअर इज माय ऑनर. मी बाप आहे, मी स्वामी आहे, मी निर्माण करता आहे, माझा सन्मान कुठं आहे? मला हे सांगा, नगरमधल्या किती बहिणी आपल्या नवऱ्याचा अपमान करतात?
ऑलमोस्ट एक पण नाही. नगरच्या बहिणी खूप चांगल्या आहेत, टाळ्या. जर आपण आपल्या नवऱ्याचा अपमान करत नाही तर देवाचा अपमान करू. मग तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो स्वामींचा स्वामी, तो काही पण करू शकतो. सेंट पॉल मालेगावमध्ये मी गेलो होतो, बस तुम्ही बसू शकता. मालेगावमध्ये मी गेलो होतो, वचन शिकवलं खूप छान. एक तरुण लेकरून धावत झालं, आमचं तुम्हाला खूप वचन कळतं. म्हणलं हो बाळा, मला खूप वचन कळतं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं देत ना, सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत आपल्याकडं. मला म्हणते ते काही ना बायको कुठून आली, काही ना बायको कुठून आली. मी त्याला म्हटलं बाळा तुझं लग्न झालंय का? मला म्हटली नाही. मग तुला लोकांच्या बायकोचं काय करायचं? ज्या देवाने आता मला बायको दिली, तो देवाची प्रोडक्शन फॅक्टरी तेव्हा पण बंद पडली नाही आणि आता पण बंद पडली नाही. ही कॅन डू एनिथिंग एनी टाइम. कधी काही करू शकतो, कधीही काही करू शकतो. त्याच्यावर आपण मैं केवळ तुझसे प्रेम करू और पीछे ना हटू. सर्वोच्च प्रेम त्याच्यावर करा. मंदिर सोडून जाऊ नका. मंदिर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही मंदिरात नाही आले तर देवाचा अपमान होतो. एक कमिटी मेंबर आणि पाळक आणि बैजूदादा चुकला. अरे आम्ही माणसं, आमची तशी पण निर्मिती ही मातीपासून झालेली आणि बहिणींची निर्मिती हड्डीपासून झाली, म्हणून त्या थोड्या हड्डीत. आमची निर्मिती मातीपासून झाली, आमच्यामध्ये काय चांगलं आहे, परंतु देव चांगला आहे. देवाला सोडायचं. आता या ठिकाणी अजून एक वचन आपण पाहणार आहोत, परंतु वाचत वाचणार आहे. स्तोत्र 122. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलं, कृपा करून सांगा. I was glad, very glad when they said unto me, let us go to the house of the Lord today. जेव्हा ते मला म्हणाले की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, तेव्हा मला वेडा होता पाहतो. आता नीट ऐका, लक्ष द्या, नीट ऐका. दावीद राजाकडं जे गिटार होतं, गुगलवर सर्च करा, जे गिटार होतं त्याची आजची किंमत आहे 43 lakhs. 43 लाख रुपयाचा तो गिटार वाजवत होता. आपल्याला एक ते ढमढम आणायचं तर जीवावर येते. म्हणजे आपलं हृदय कुठं, त्याचं हृदय कुठं. म्हणून तो मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट बनू शकतो. देवाच्या मनाचा माणूस का बांधला? त्याच्याकडे 43 लाखाचं एक गिटार होतं. आता एक 43 लाखामध्ये बसलं आपल्याला 2 घरं देतील जमिनीवरची. म्हणजे एक गिटार तो वाजवत होतो. म्हणजे किती जबरदस्त गोष्ट होती. मंदिर बांधण्यासाठी त्याने काही चिक्कार सोनं ठेवलं होतं आणि ते सगळं सोनं आपल्या ओखीर नाला सोपारा, आता त्याचं नाव नाला सोपारा केलंय. पूर्वी ते ख्रिश्चन सोपारा होतं, डच लोकांनी ठेवलेलं नाव होतं ते ख्रिश्चन सोपारा. आता यांच्या डोक्यात नाला आहे म्हणे नाला ठेवले. नाला सोपारावर सोडलं जायचं. पुरावे, सगळ्या गोष्टीचे पुरावे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजचा विषय असा की आय विल बिल्ड माय चर्च. आपल्या जीवनात काही गोष्टी येतात. माझ्या जीवनामध्ये 29 वर्षापासून काही समस्या चाललेल्या आहेत. प्रॉपर्टीच्या समस्या खूप वैतागून गेलो, पण आता काही नाही वैतागलो. मला माहिती आहे डॅडी आहेत, स्वर्गातली डॅडी आहेत, काही कमी नाही, सगळं तो व्यवस्थित करतो. म्हणून प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचं हात जोडतो मी तुम्हाला, तुम्ही तुमचं समर्पण वाढवा. का? कारण एस्किलमध्ये सांगितलंय की देवाचा अपमान होतो. तुमची हिंमत आहे. इथं सांगितलंय नेहमीमध्ये 10:39 मध्ये शेवटी, आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. स्तोत्र 122 मध्ये अशा प्रकारे म्हटलंय, आय वॉज ग्लॅड, व्हेरी ग्लॅड वेन दे सेड अनटू मी. आमच्या पुण्याच्या पुरी, आता नीट ऐका, आमच्या पुण्याच्या पुरी चर्चला येताना असेल. मी आता रिसेंटली पुण्यामध्ये होतो होली नेमला, आणि बैजू दादा येणार म्हणून 700 लोक आले पडत्या पावसात मागच्या 2 आठवड्यापूर्वी. आणि आता जे गाणं गायलं ना त्यांच्याकडे पण होतं, धीरजकडे मागच्या आठवड्यामध्ये इंग्लिशमधून गायलं. सॉरी बोललो इंग्लिश. मी खेड्यातला आलो वेळा, बर्फीला म्हणतोय पेडा. परंतु पवित्र आत्मा आल्यानंतर देवा तुम्हाला खूप वाचतोय. माझ्या फॉर्नर समोर फोटो आहेत माझ्याकडं, फॉर्नर समोर बोलायला. भावांनो, बहिणींनो, प्रिय लेकरांनो, तुमचं समर्पण वाढवा. आणि देवाच्या कृपेने नगरमध्ये बहुतेक सगळेच पालक खूप चांगले, ते खूप काळजी घेतात. मी नगरचा आहे, नगरी, मी माझी भाषा पहा नगरी. कोल्हापूरचे लोक म्हणतात पास्टर तुम्ही कुठले? नगरचा. हा शब्दावर कळतंय की हो. चला आता अजून पुढे पाहूया. दावीद राजा स्तोत्र 100 मध्ये अशा प्रकारे म्हटला की आय विल एंटर हिज गेट विथ थँक्सगिव्हिंग इन माय हार्ट, आय विल एंटर हिज कोर्ट विथ प्रेज. स्तुती स्तवन करून त्याच्या बोल मला आवडेल का? बोल. आनंदाने प्रवेश करा. आता मला एक गोष्ट सांगायची. चल ते बघ, एक लवकर उठ आणि ये. तू ये, चल तू ये, उठ आता असं
हिच्यापेक्षा मोठा लेख रेता म्हणजे 1 दिवस देवबापासाठी 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष हे 1 दिवसासारखे. मग मला 1 दिवस 1000 वर्ष, 1000 वर्ष 1 दिवस. हा बोल आता, बोल बच्चा. हसू नका. जिनके घर शीशे के होते हैं ना, वावरों के घर पर पत्थर नहीं फेंका. 1000 वर्ष 1 दिवस. जर तुम्ही 1 दिवस चर्चला आले नाही तर किती दिवस आले नाही? अरे बापरे, लाज वाटते मला बोलायला. आम्ही बेशरम सारखं बोलतो, पास्टर आम्ही 1000 वर्ष चर्चला नाही आलो. अरे नाही बाबांनो, जर तुम्ही 1 दिवस चर्चला उशीर आले तर किती दिवस उशीर आले? ज्यांचं बस थँक्यू मम्मा, ज्यांचं वय 50च्या पुढे गेलंय, ज्यांना थोडासा प्रॉब्लेम आहे, आम्ही लोक खाली जमिनीवर बसलं का उठायला परत हात देणे असं म्हणावं लागतं म्हणून वर बसतो, त्यांचं सोडा. परंतु जे तुम्ही तरुण लेकर आहेत, तुम्ही 1 सेकंद पण फ्रॅक्शन ऑफ द सेकंड पण चर्चला लेट नको. या बसा आणि देवा तुम्हाला आशीर्वाद देतात. आज विश्वास खरं की खोटं? अनुभव देवा खूप आशीर्वादित करतो. या ठिकाणी दावीदादा त्या गोष्टीवर बोलतोय की मी परमेश्वराच्या त्या कोर्टामध्ये आय विल एंटर हिज गेट्स विथ थँक्सगिव्हिंग इन माय हार्ट, आय विल एंटर हिज कोर्ट विथ प्रेज. भावांनो आणि बहिणींनो, 1 फ्रॅक्शन ऑफ द सेकंड सुद्धा चर्चला लेट असण्याचं काहीच कारण नाही. चर्चला आपण नाही लग्नाला वगैरे पण चर्च लागतं आपल्याला. ECG, ई फॉर ईस्टर, सी फॉर क्रिसमस अँड जी फॉर गुड फ्रायडे. आणि मग गुड फ्रायडेला आपण गाणं गातो, अर्पितो प्रभूला, दादांना कळतंय सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही. आणि आजचा 16वा वाढदिवस संपल्यानंतर मी चर्चला येणार पण नाही. असं नाही रे बाबांनो. तुमचं माझं प्रेम हे सर्वोच्च प्रेम हे ख्रिस्तावर असायला पाहिजे. खूप गोष्टी वेळ परमिट करत नाही. तर ह्या चर्च विषयी देवाचं वचन अशा प्रकारे सांगतं. आणि आता पास्टरने सांगितलेलं वचन त्याच्यातून आपण जाऊया. द बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 20 verses 28. प्रेषितांची कृती नीट ऐका. प्रेषितांची कृती याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन. त्या ठिकाणी मंडळीची कळपाची काळजी घेण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता कळपाची काळजी एकट्या बाळासाहेबांनीच घ्यायची का? कळपाची काळजी फक्त बिशप सरांनीच घ्यायची का? कळपाची काळजी त्यांनीच लोकांना पैसे वाटायचे का? मग आपलं काय काम आहे? अहो, चर्चमध्ये जी सेवा आहे, पुस्तक करणाऱ्याची सेवा, जाणून घेणाऱ्याची सेवा. आता ते माझे सहकारी गेले, त्यांना ते आले तर त्यांना विचारा. मी नगरमध्ये असताना अहमदनगर पहिली मंडळी CN आहे आणि कॅथेड्रल यांचं टॉयलेट साफ करत होतो. आणि टॉयलेट साफ केल्यानंतर मी चर्चमध्ये जायचो आणि हात जोडायचो आणि विनंती करायचो, हमारे बाल बच्चों पर सदा नजरे करम रखना. आणि केलं देवाने, लेकरांसाठी केलं देवा. जेव्हा तुम्ही देवाच्या सेवेचे कामं करता, इब्री करायचं पत्र येतं 6वा अध्याय 10व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की तुम्ही पवित्र जनाची केलेली सेवा आणि करत असलेली सेवा विसरून जायला देव अन्यायी नाही. आम्ही विसरू शकतो, पास्टर विसरू शकतात, मॅनेजमेंट विसरू शकतं, कमिटी विसरू शकते, देव नाही विसरत. आता हे नव्याने सांगण्याची गरज आहे त्यांना करता. मग आपलं समर्पण वाढवा. एकच निर्णय घ्या की बाई आता मी तरुण आहे, बाबांनो लेकरांना मी तरुण आहे आणि मी बैजू दादा पास्टर बैजू साडे तुम्हाला आता वाटणार सामान्य मी तरुण असताना, मी आजही तरुणच आहे, परंतु तरुण असताना फ्रॅक्शन ऑफ द सेकंड चर्च बुडवलेलं नाही. ते तिकडं काही हो, मला यायला पाहिजे, माझ्या बापाच्या समक्षतेमध्ये माझ्या यायलाच पाहिजे. आणि त्याचे मला दुष्परिणाम नाही तर परिणामच चांगले झाले. आणि देवाने कुठंच कमी नाही केलं, सगळं चांगलं केलं देवाला. तो देव चांगला आहे. चलो, या ठिकाणी ते वचन पाहत होतो प्रेषितांची त्याचा 20वा अध्याय. तिथं कळपाच्या काळजीविषयी म्हटलं, परंतु आपण प्रेषिताबद्दल काही गोष्टी वाचूया, नंतर ते वचन पाहूया. प्रेषित लक्ष द्या, प्रेषित तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. सांगितलेले ना, आपण प्रेषितांवर चर्चा करूया. पवित्र शास्त्रातलं A to Z पुस्तक, A to Z. प्रत्येक पुस्तकाची जी ब्युटी ना, ब्युटी ती वेगळी. प्रत्येक पुस्तक. आता उद्या आम्ही पास्टर पाठाडे बाबा असेल यांच्या चर्चमध्ये जुना करार घेणार आहोत. जर वेळ असेल तर येऊ शकता, पण तिथले मेंबर नाही मानायचे कोणी, इथंच यायचं सगळ्यांनी, जे इथले त्यांनी इथंच यायचं. तर
प्रत्येक पुस्तकाची ब्युटी वेगळी आहे. प्रत्येक आपण प्रेषणाच्या कृत्याविषयी पाहूया. प्रेषणाचे कृत्य ऍक्ट्स हे पुस्तक आतापर्यंत संपलेलं नाही. तिथं आमेन शब्द नाही. त्याचे सात लेखांवर लक्ष द्या. मोबाईलमध्ये नका पाहू, लक्ष द्या, कारण तुम्ही मोठे सेवक होणारे उद्यापर्यंत दिनाक्रम सांगते 7. आता 7वाच आकडा का बरं? 7व्या दिवशी देवबापाने विसावा घेतलेला आठवतोय. आणि 7 चोक म्हणजे 4 ना. 4 चौथा आकडा काय आहे? शुभवर्तमान. म्हणजे ते 28 अध्यायाचं आहे. ते अजून संपलं नाही, ते आता पण चालू आहे. आताचे हे बिशप आहेत, आताचे हे पालक आहेत, आताचे सेवक आहेत, आताचे हे मिशनरी आहेत. आणि तुम्ही पण आता जरी तुम्ही साधेसुधे असाल, परंतु देवबाप उद्या तुम्हाला कधी स्टेला दिनाकरण आणली आणि आका दिनाकरण करणं काय माहिती. माझी शकत सुरत म्हणून वाटलं होतं की हा इंडिया भरपळण आणि इंडियाच्या बाहेर पळल. पुढच्या आठवड्यामध्ये मी गोवा कोरली या ठिकाणी शिकवतोय. त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये, त्याच्यानंतर मग कोल्हापूरमध्ये सलग 3 दिवस काही चर्चा सभा आहेत. पुण्याला होलीनेमला सभा आहेत. असं वाटलं होतं का? नाही. पण देव चांगला आहे, तुम्ही समर्पण करा. चर्च सोडून जाऊ नका. इथं शिका, एकमेकाच्या जीवनातून शिका. आपण एकमेकाच्या जीवनातून शिकत असतो. मी दादांच्या जीवनातून एक गोष्ट शिकतो, ती म्हणजे दादा म्हणजे बिशप सर. संयम खूप आहे त्यांना, त्यांच्या नेचरचा भाग आहे. मला संयमच नाही, मी खूप उतावळा आहे. आता पाहिलं ना किती फटाफट बोलतोय. प्रत्येकाच्या जीवनातून आपण काहीतरी शिकत असतो. गौतम दादाच्या जीवनातून, पास्टर गौतमच्या जीवनातून, ते आम्ही एकत्र लहानपणापासून आहोत, बरेच वर्षापासून. पण तू का पाहते काही गोष्टी टिकून येते प्रभूमध्ये, संकट झेलून पण सुद्धा. मी एकनाथ शिंदे बाळासाहेब, प्रभूच्या गौरवासाठी काय पण. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनात आपण काहीतरी शिकतो. चला, पहिले 7 अध्याय त्यामध्ये देवबापाने पेत्राला उपयोगात आणलं. फर्स्ट पी इज अ पीटर. सेकंड पी. दुसऱ्या 7 अध्यायामध्ये देवबापाने फिलिपाला उपयोगात आणलं. पेत्र म्हणजे स्मॉल रॉक, छोटा खडक. प्रभू येशू ख्रिस्त मोठा खडकच खडक. आणि फिलिप या शब्दाचा अर्थ होतो घोड्याची आवड असणारा. आता वेळ गेला. नंबर 3 मग देवबापाने पब्लिक. थर्ड पी इज अ पब्लिक. सगळ्या पब्लिकला उपयोगात आणलं. आपण नाही का त्या पब्लिकमध्ये आहोत ना. तुम्ही छोटंसं काहीतरी काम करा, देवबाप तुम्हाला आशीर्वाद द्या. हालेलुया. ती छोटीशी पोरगी त्या नामान कोड्याकडे असलेली, तिने सांगितलं की द लॉर्ड इज इन माय लँड. हे छोटे छोटे लेकर सुद्धा खूप महत्वाचे. पब्लिक. पण देवाचं कार्य माझ्याद्वारे वाढू द्या, तुमच्याद्वारे वाढू द्या. आमेन. हालेलुया. कृपा करून तो निर्णय नका घेऊ की आता मी आलो चर्चला, ओके, कधीतरी गरज पडली म्हणून आलो, ओके, आता मला सर्टिफिकेट लागते म्हणून, ओके. नाही. तुम्ही तुमचं समर्पण करा, अधिक समर्पण करा, आणि देवबाप इतकं मोठं तुम्हाला करेल की पुढे बोलतो. अजून एक गोष्ट म्हणजे शेवटचा पी आहे तो पॉल. मग देवबापाने पाऊलला उपयोगात आणलं. पीटर, फिलिप, पब्लिक आणि पॉल. म्हणजे काय सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत. म्हणून प्रिय लेकरांनो, चर्च सोडून जाऊ नका. एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक तरुण मुलगी होती तुमच्यासारखी. तिचं नाव होतं डॅर्लिन. हॅलो डॅर्लिन शेख. ती बॅप्टिस्ट चर्चची होती ऑस्ट्रेलियाच्या. आणि त्या बॅप्टिस्ट चर्चमध्ये ती गेली आणि तिने एक गाणं गायलं. मग बॅप्टिस्टचे लोक आपले नगर सारखेच आहेत. ते म्हटले, डॅर्लिन तुझा आवाज म्हासारासारखा भासाळा आहे. खरं सांगू, तुमचा आणि माझा आवाज कसा पण असो, अभिषेक ओतायचं काम देवबापाचं असतं. म्हणून गीतरत्नाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये सांगितलं की आगी माझ्या कपोते, खडकाच्या कपाळीत बसणारे तुझा आवाज. हिंदीमधून तेही आवाज शीर आहे. आणि मराठीतून म्हटलंय तुझा कंठ मधुर आहे. भले कंठ मधुर नसेल, पण अभिषेक देव होतो. आता ती जी मुलगी होती, तिला कोणतरी म्हटलं, डॅर्लिन तुझा आवाज म्हासारासारखा भासाळा आहे. पण तिने मनावर घेतलं नाही. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्यात. तिने गायला सुरुवात केली. आज ती जगातली नंबर 1 ची गायिका आहे, हिल सॉंगची. आणि जर तिने गाणं गायलं, माय जीसस माय सेवियर लॉर्ड देयर इज नन लाईक यू. देवा तुझ्यासारखा कोणी नाही. लोक बरे होतात. ग्रेट. साध्या व्यक्तीला पण देवबाप उपयोगात आणू शकतो. पण तुम्ही चर्चमध्ये. हालेलुया. आता दुसरी स्टोरी. एक चर्चमधला मनुष्य 2ऱ्या शतकामध्ये, पाऊल प्रभूमध्ये विश्वास पावल्यानंतर 2ऱ्या शतकामध्ये, त्याचं नाव होतं, गुगलवर पण तुम्ही सर्च करू शकता, त्याचं नाव होतं अग्नेसियस. आणि हा जो अग्नेसियस आहे, हा शुभवर्तमान सांगायचं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. आता आपल्यावर अन्याय होतातच होतात. तुम्ही प्रभूमध्ये आलं का पुष्कळ अन्याय होतात.
माझ्यावर तर काही बाहेरचे लोक अन्याय नाही करू शकले, पण घरातून जास्त झाला. पण आता मी त्याला पण किंमत देत नाही. मी प्रभू बरोबर चालणार. माझं समर्पण, लेकरांनो लक्ष द्या, माझं समर्पणच आहे. म्हणजे जीव या मरू बस त्याने मी. हालेलुया. आज्ञेशीर त्याला जेलमध्ये टाकलं आणि अदालतमध्ये त्याला आणलं. आल्यानंतर मग जज लोक चांगले असतात, वकील लोक चांगले असतातच याची काही गॅरंटी नाही. प्रत्येक कोर्टामध्ये निकाल भेटतो, न्याय भेटत नाही. न्याय नाही भेटत, निकाल भेटतो. निकाल यांच्या बाजूने निकाल आणि त्यांच्या बाजूने निकाल. पण जनरली जज चांगले असतात. वकील का प्रॉब्लेमॅटिक असतात, त्यांना फक्त तारीख पे तारीख देऊन पैसा काढायचा असतो म्हणून. मग जजने त्याला सांगितलं की अग्नेसियस, यू डोंट शाउट अबाउट द गॉस्पल बिकॉज द वर्ल्ड इज अगेन्स्ट यू. तो बाबा आपल्या नागापूरच्या मंडळीचा होता की काय माहित नाही. तो म्हटला, जस्ट सर माय लॉर्ड, द वर्ल्ड इज नॉट अगेन्स्ट मी, आय एम अगेन्स्ट द वर्ल्ड. मी माझं देवाचं काम करणार आहे. जग माझ्या विरोधात नाही, मी जगाच्या विरोधात आहे. प्रिय लेकरांनो, भावांनो, बहिणींनो, मेलेले मासे हे प्रवाहाबरोबर वाहून जातात. आपण जिवंत मासे आहोत. आपण प्रवाहामध्ये पण पोहणार आहोत, कारण आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. आमेन. म्हणजे परिस्थिती काहीही असो, प्रभूला सोडू नका. आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. नेहमीचा ग्रंथ वाचणार नाही आपण, वेळ जाईल. याचा 13वा वाचा कोणीतरी 13वा अध्याय 14व्या वाचनामध्ये अशा प्रकारे सांगितलं की मी माझ्या देवा लागतात. नाहीतर मग देव पुसून टाकू पण शकतो. पण मंदिर संपलं, संपव जांभळा द्यायला सुरुवात केली, संपवतो. हे माझ्या देवा, माझ्या या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव. माझ्या देवाचे मंदिर व त्याची उपासना या संबंधाने चांगली कामे मी केली आहेत ती पुसून टाकू नको. देव तुमचे काम पुसून टाकणार नाही. धार्मिकाच्या पुत्रपौत्राला आशीर्वादित देवबाप करत असतो. पाहिजे तर एक छोटीशी स्टोरी सांगून संपवतो. तुम्हाला आठवतो पवित्र शास्त्रामधला 5व्या अध्यायामधला इनोक वॉक विथ गॉड. तो देवाबरोबर चालला. आणि योदाच्या पत्रामध्ये सांगितलं की तो देवाबरोबर का चालला, त्याचा विश्वास असा होता की तो देवाला संतुष्ट असेल. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट अशक्य आहे. लक्ष द्या. आता हा हनोक देवाबरोबर चालला. त्याचा मुलगा मतुशलह म्हणजे वीराच्या हातातील बाण. त्याचा अर्थ तसा होतो. मतुशलह म्हणजे वीराच्या हातातील बाण आणि हनोक म्हणजे कमिटेड, समर्पित. तो 300 वर्ष देवाबरोबर चालला आणि त्याचा मुलगा मतुशलह जगातला सगळ्यात जास्त जीवन जगणारा मुलगा बनू शकला, पुत्र बनू शकला. 969. जर मी देवाबरोबर चाललो तर माझ्या लेकरांचं कल्याण होणार. म्हणून तो निर्णय घ्या आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडणार. म्हणून तो निर्णय घ्या. तिकडं दुनिया काय हो बाबांनो, मी माझ्या स्वर्गीय बापाचा अपमान करणार नाही. तिथं लिहिले तसं. म्हणून तो निर्णय घ्या नेहमी 13-14 प्रमाणे की देव बाप्पा मंदिराच्या संदर्भात केलेली जी कामं आहेत ते तू पुसून टाकू नको. हिजकिया राजा, आता संपवत आहे, हिजकिया राजा जेव्हा संकटात सापडला ना, तो आला, गुडघ्यावर गेला, प्रार्थना केली आणि देवाला तो रडला परमेश्वरासमोर. करुणा भाकून ढळढळा रडला, मनस्वी रडला आणि प्रभूला म्हणतो की प्रभू माझं जीवन बघा. आपल्याला एकदा पण चर्चला यायचं नाही, एकदा पण आपलं असेसमेंट भरायची नाही, आपलं दशमांश अर्पण पण द्यायची नाही, आपल्याला फुकटची दादागिरी करायची. पाळक कुठं चुकले, पाळकी बाई कुठं चुकली आणि बिशप सर कुठं चुकले, या गोष्टीकडेच आपल्याला लक्ष द्यायचंय. कशी प्रगती होईल? अब्राहम असाच अब्राहम नाही बनणार. त्याने देवाची वाणी 26:5 मध्ये ऐकली आणि त्याने आज्ञापालन केलं. तुम्हाला जीवन जगत असताना माती तुझी स्तुती करेल काय, हे पलीकडचं कंपाऊंड दिसतं ना, तिथं गेल्यानंतर कोणालाही स्तुती करता येत नाही. इथं जोपर्यंत होता तोपर्यंत आपण स्तुती करू शकतो. म्हणून जीवनाचे निर्णय घ्या. मी माझ्या देवाला सोडणार नाही, मी माझे मंदिर सोडणार नाही, कारण तो चांगला आहे आणि त्याची भावांनो आणि बहिणींनो, जीवन जगत असताना अनेक संकट येतात, पण प्रभूला सोडायचं नसते. छोटीशी स्टोरी सांगू का, तुमची परमिशन असेल तर? 2 मिनिटं फक्त माझ्या नावासाठी. हां, एक गुगलवर सर्च करा, असं तुम्ही बसू शकता. हेनरी सायसू नावाचा एक देवाचा सेवक होता. त्याचं लग्न नव्हतं झालं. हेनरी सायसू, घरी गेल्यानंतर सर्च करा, आता वेळ जाईल. त्याचं लग्न नव्हतं झालं, पण तो देवाची सेवा समर्पित भावनेने करत होता आणि खूप मंडळी वाढत होती. कुठे? जर्मनी हे खूप चांगलं ठिकाण आहे. जर्मनीच्या आपल्याकडे बऱ्याच गाड्या आहेत आणि सगळ्या बाबतीत आशीर्वादित आहे. जर्मनीमध्ये 1456 साली गुंटेनबर्ग या ठिकाणी मुद्रण कलेचा शोध लागला आणि मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर जगात सगळ्यात पहिलं मुद्रण कशाचं झालं तर ते पवित्र शास्त्राचं झालं. टाळ्या. मग तो जर्मनीचा होता.
आता सेवा करताना अनेक आपला दुश्मन असतात, घरचे पण दारचे पण, बरोबर ना? आपले पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं करीत करायचं पत्र याचा 11वा अध्यायाच्या 23 वाचनापासून 28 वाचनापर्यंत तिथं असं म्हटलं की नामधारी बंधू. आता नामधारी पण लक्ष द्या माझ्याकडे पहा, नामधारी पण आहेत आणि इच्छाधारी पण आहेत. आपल्या त्रास देणारे सगळे खूप असतात, पण आपण नगरी आहोत नगरी, आपण पूर्ण सगळ्या गोष्टीला आपण प्रभूच्या सेवेत पुढे जातो. हा जो मनुष्य होता हा सेवा करत असताना तरुण मनुष्य, ॲलिगेशन आले त्याच्यावर. ॲलिगेशन काय ॲलिगेशन आलं? एक तरुण बाई आली, एक छोटंसं बाळ आणून ठेवलं आणि तिने सांगितलं की हेनरी दिस इज द फ्रूट ऑफ युअर सीन. या ठिकाणी बाईला कधी पाहिलंच नाही तर बाळ कसं होणार? अर्धी मंडळी पळून गेली, अर्धी मंडळी समर्पित राहिली. तो खाली बसला आणि बोंबलायला लागला, प्रभू मी काही केलं नाही. असं सगळ्यांना माहिती आहे. हे पहा, देवाचे कॅमेरे जिकडं तिकडं चालू असतात बरं का. गेलो कुठे कसा मी ख्रिस्तास सर्व ठावे, नाही कसे म्हणावे त्याच्याकडे ढीगभर पुरावे. त्याच्याकडे पुरावे. तुम्ही म्हणाल का हे नाही त्याच्याकडे पुरावे चालले. मला किती 16 मध्ये पुरावा आहे, इकडे 4:12 मध्ये पुरावा आहे, त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी पुरावे त्याच्याकडे, कॅमेरे चालू सगळे. तर तो देवाकडे गेला, म्हटला देव बापा मी काही चूक नाही केली. हे काय? मंडळी त्याला नावं ठेवायला लागली. आणि देवबाप आता नवीन गोष्ट, ज्याचा मराठी म्हणे एक आणि मला माहिती तुम्हाला, ज्याचा कटाळा त्याचाच वाहनावळा. देवबाप त्याला म्हटला ते लेकरू स्वीकार. आता लेकरू कसं काय स्वीकार? पण देवबाप म्हटलं स्वीकारलं त्याने लेकरू. अजून लोक नावं ठेवायला लागले, हे याचंच लेकरू असणार आहे म्हणून त्याने स्वीकारलं. आणि पुन्हा मंडळी वाढायला लागली, लेकरू मोठं व्हायला लागलं. आणि 2-3 वर्ष गेल्यानंतर पुन्हा ती बाई आली आणि तिने लोकांसमोर सांगितलं की मला ह्या लोकांनी पैसे दिले होते की असं म्हण हेनरीला डिस्टर्ब करण्यासाठी, हे लेकरू कोणाचं आहे ते मला माहीत नाही आणि माझा ह्याच्याशी काही संबंध नाही, पण मला गरज होती पैशाची म्हणून असं म्हटली. जिज व्हेरी स्पिरिट. इतक्या संकटातून तो मनुष्य गेला हेनरी सायसू, परंतु त्याने देवाची सेवा आणि देवाचं मंदिर सोडलं नाही. आणि नंतर मग जर्मनीमध्ये संजीवनाची खूप मोठी लाट. आणि हे तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे होऊ शकतं. देवबाप करतो या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून आजचं वचन, आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. म्हणा माझ्या पाठीमागं, आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. मंदिर सोडायचं नाही, देवाच्या मंदिरामध्ये यायचं आणि देवा तुम्हाला खूप आशीर्वाद करेल. गॉड ब्लेस यू. चला आपण छोटंसं गीत गाऊया आणि मग आपण देवाचे उपकार मानूया. 9 वाजले.